Now we are going to see about the different types of WBCs, that is neutrophils, basophils and eosinophils. Okay. So first of all we will make columns. So give the heading as the first column, that is neutrophils. Okay. So first column it is neutrophils. Okay. Now I will shift all these things. Then second column it will be of basophils, okay, or also known as cyanophils, very important, that is cyanophils, okay. And then the last it is eosinophils, here eosinophils, or you can write here as acidophils. Okay, so make 3 columns. So for example, I'm making the first column here. Okay, so this will be so this will be the second column. Okay, so pen tab, because of this pen and this is a tab, of course थोडासा वाकडं तिकडं होणार आहे, so no worries because it is looking very beautiful, right? Okay, ठीक आहे. तर you know what बेटा, थोडासा फोकस करा. आपण काय बघतोय की काय नाही की डिफरंट टाइप्स ऑफ जे WBCs आहेत, है ना, WBCs मीन्स ग्रॅन्युलोसाइट्स. हा, डिफरंट टाइप्स ऑफ ग्रॅन्युलोसाइट्स आहेत, तर ते आपल्याला स्टडी करायचे कॉलमच्या थ्रू, एकदम इझिली पटपट 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 होऊन जाणार आहे ते. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल एक लक्षात घ्या की पहिला MCQ आपल्याला मिळतोय की बेसोफिल्स आर ऑल्सो नोन एज सायनोफिल्स. बेसोफिल्स आर ऑल्सो नोन ॲज व्हॉट? सायनोफिल्स. आता लक्षात घ्या, हा झाला आपला फर्स्ट MCQ. सायनो मीन्स ब्ल्यू कलर बेटा. सायनो म्हणजे काय असणार आहे? ब्ल्यू. आता एक लक्षात घ्या, का यांना सायनोफिल्स म्हटलेले, हा एक MCQ झालाय. दूसरा सेकंड MCQ लगेच आपल्याला इथे मिळतोय की इओसिनोफिल्स आर ऑल्सो नोन ॲज ॲसिडोफिल्स. इओसिनोफिल्स आर ऑल्सो नोन ॲज ॲसिडोफिल्स. वाय? ते आता पुढे स्टेडिंग मध्ये लक्षात येईल. ठीक आहे, चलो. सो फर्स्ट पार्ट पॉइंट इट विल बी अबाउट द ग्रॅन्युल्स. ठीक है, so write down about granules. If we study about the granules, so actually there we will come to know that in neutrophils the granules, आता granules तुम्हाला माहित आहे बेटा, जे डॉट 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 आपण ड्रॉ करतो दे आर ग्रॅन्युल्स, बराबर. न्यूट्रोफिल्स मध्ये ग्रॅन्युल्स कसे असतील तर ते आपण बघतोय. सो येस बेटा, द ग्रॅन्युल्स दे आर व्हेरी फाईन. First write down granules are very fine. Fine means small. Fine means what? Small. जे granules असतात ते खूप छोटे 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 बारीक बारीक असतात. They are very small. Okay. Second point it is that they are large in number. जरी लहान असतील, बारीक 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 असतील, पण नंबर जास्त असतो. So large in number म्हणजे की number of granules they will be more in neutrophils. And third thing is that they are evenly distributed. Now what is the meaning of this? That they are evenly distributed. म्हणजे ज्या वेळेस आपण न्यूट्रोफिल घेणार आहे तर त्या न्यूट्रोफिलच्या सायटोप्लाझम मध्ये हे एकदम व्यवस्थित डिस्ट्रीब्युटेड असतील. सपोज फॉर एक्झाम्पल इफ आय एम ड्रॉइंग द सेल हियर, फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज द न्यूक्लियस, आणि त्याच्यामध्ये जे ग्रॅन्युल्स असतील बेटा, तर हे ग्रॅन्युल्स एव्हरीवेअर ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड असणार आहे. इव्हनली डिस्ट्रीब्युटेड असतात, इक्वली असतात. सो दॅट इज द मीनिंग ऑफ दिस वन. ठीक आहे. सो यू मस्ट हॅव अंडरस्टूड की न्यूट्रोफिल्स मध्ये एक तर खूप छोटी छोटी असणार आहे, व्हेरी फाईन. दे आर लार्ज इन नंबर अँड दे आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. Now, what about the basophils or also known as cyanophils? So, what about these granules? काय करायचंय? ते granules मध्ये they are saying की इथे जसं small आहे, तर इथे आपण घेऊया very large. What? They are very large granules. ठीक आहे बेटा, लगेच लक्षात येत आहे. सेकंड थिंग इज हिअर, इथे लार्ज इन नंबर होतं, तर इथे आपण घेणार आहे व्हेरी फ्यू
इन नंबर. ठीक आहे, त्यांचा नंबर कसं असणार आहे, एकदम फ्यू असतो. ओके, अदर फर्दर येतो दॅट इज अबाउट द इओसिनोफिल्स. ही लक्षात आलं असेल. इओसिनोफिल्स, ऍसिडोफिल्स हे थोडं वेगळं असणार आहे. याच्यामध्ये पॉइंट आपल्याला घ्यायचं आहे की लायझोझोमल ग्रॅन्युअल्स आर प्रेझेंट अँड दिस इज द MCQ. लायझोझोमल ग्रॅन्युअल्स दे आर प्रेझेंट. बाळांनो, हे पुढे तुम्हाला लक्षात येईल की वाय लायझोझोमल ग्रॅन्युअल्स. म्हणजे ह्या इओसिनोफिल्सच्या सेलमध्ये जे हे ग्रॅन्युअल्स असतील तर हे लायझोझोम सारखे वर्क करतात. म्हणजे यांच्या हे जे तर फॅगोसायटिक वर्क. लायझोझोम काय, लायझोझोम सेलच्या आतमधला एक ऑर्गॅनेल आहे ज्याला सुसायडल बॅग म्हणतो आपण. आणि त्या लायझोझोमच्या आतमध्ये अशा काही एन्झाईम्स असतात की जे बाकीचे एक्स्ट्रा जे ऑर्गॅनेल्स असतील त्यांचं डिस्ट्रक्शन करायचं काम ते करतात. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात, ते लायझोझोमचं काम असतं. हिअर हे जे ग्रॅन्युअल्स असतात तर ह्या ग्रॅन्युअल्स मध्ये सुद्धा जे तर लायझोझोमल ऍक्टिव्हिटी असते, लायझोझोम सारखी ऍक्टिव्हिटी असते. सो फॅगोसायटिक नेचर असतात. हे पुढे लक्षात येईल की काय आहे फॅगोसायटिक नेचर. तो फॅगोसायटिक नेचर शॉर्ट मध्ये इथे सांगते, परत पुढे सांगेल. जे मायक्रो ऑर्गॅनिझम्सने जर एंट्री केली असेल आपल्या बॉडीमध्ये ऍट दॅट टाइम हे जे लायझोझोमल ग्रॅन्युअल्स आहेत तर त्यांना किल करण्यासाठी काही पर्टिक्युलर एन्झाईम सिक्रेट करू शकतात, असं आपण घेऊया. इथे सध्या एवढंच लक्षात घ्या की इओसिनोफिल्स, ऍसिडोफिल्स मध्ये कुठल्या टाईपचे ग्रॅन्युअल्स प्रेझेंट आहे, दॅट इज लायझोझोमल ग्रॅन्युअल्स दे आर प्रेझेंट. ठीक आहे बेटा. सो हे आता फर्स्ट पॉइंट हा आपला कव्हर अप झाला. सेकंड पॉइंट कडे आपण जाऊया, दॅट इज द डाय. ठीक आहे, सेकंड आता आपण घेऊया डाय और स्टेन. डाय और स्टेन, कारण ऑफकोर्स हे जर ग्रॅन्युलोसाइट्स आहेत तर आपण त्यांना कलर करणार आहे आणि कलर करणार आहे तर त्याच्यासाठी स्टेन यूज करणार आहे. सो विच स्टेन इट विल बी. सो ऑफकोर्स हिअर ऍज इट इज न्यूट्रोफिल, सो दे आर स्टेन्ड विथ न्यूट्रल dye. What it is? Neutral dye or neutral stain. Whereas here the basophils or cyanophils, they are stained with basic dye and like what? Methylene blue. Now बघा, methylene blue. एक सांगू, हा जो मिथिलिन ब्लू आहे हा ब्लू कलर आहे. मग ब्लू कलर आहे तर ब्लू कलर साठी आपण सायनो वर्ड घेत असतो आणि म्हणून माहितीये की हा मिथिलिन ब्लू जेव्हा आपण यूज करतो ह्या बेसोफिल्सला कलर करण्यासाठी तर ते ब्लू कलरचे होतात आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे सायनोफिल्स. आलं लक्षात? सायनोफिल्स, मिथिलिन ब्लू, बेसोफिल्स. Whereas beta here eosinophils means acidophils, of course, which dye will be there, the acidic stain will be there, है ना, and they are colored red color. ठीक है, please write down stained to red color. Stained means eosinophils ला कुठला कलर घेणार आहे, स्टेन केल्यावर रेड कलर असणार. सो stained to red color. हा, रेड कलरचे बनतात eosinophils. With what? कुठला डाय यूज करतोय आपण? Acidic. Which stain we are using? Acidic stain. Like what? As the name suggests, eosinophil, so it will be eosine. Here it is methylene blue. So MCQ लक्षात येतंय की इओसिनोफिल्सला जो आपण डाय यूज करतोय, ठीक आहे, इओसिन आहे, ऍसिडिक आहे, बट कुठला कलर येतोय? रेड कलर. मिथिलिन ब्लू कुठे यूज करतोय? बेसिक डाय आहे. सो बेसोफिल्स साठी कुठला कलर येतोय? ब्लू कलर. सो सायनोफिल्स. असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता हे दोन पॉइंट्स आपण कव्हर अप केले. आता आपण जाऊया थर्ड पॉइंट कडे. थर्ड पॉइंट, इट इज अबाउट द पर्सेंटेज. मीन्स टोटल किती पर्सेंट मध्ये ते आर प्रेझेंट. If we see the neutrophils, yes beta, they are near about 70% of total WBCs. बाप रे,
म्हणजे लक्षात येतोय MCQ विचारलेला आहे विच आर जे 5 टाईपचे WBCs आहे इथे ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये 3 अँड अग्रॅन्युलोसाइट्स चे 2. सो आउट ऑफ these 5 टाइप्स ऑफ WBCs सगळ्यात जास्त अबंडंट जो असेल दॅट विल बी न्यूट्रोफिल्स. ठीक आहे. सो 70% मध्ये प्रेझेंट आहेत. अँड यू नो व्हॉट इन NCERT इट इज गिवन 60 to 65%. 60 to 65% in NCERT it is given. म्हणजे की सेम आहे, काही एवढं जास्त फरक नाही. बेसोफिल्स खूप कमी, किती 0.5 to 1% ओनली. अँड इओसिनोफिल्स हे पण कमी आहे 1 to 3% ओनली. आलं असेल लक्षात. ठीक आहे. सो सगळ्यात अबंडंट कोण आहे न्यूट्रोफिल्स, सगळ्यात कमी कोण आहे बेसोफिल्स. असा हा MCQ लक्षात ठेवायचा. पुढे आता बेटा एक वर्ड येत असतं दॅट इज अबाउट अ न्यूक्लियस. हा एक पॉइंट आपण कव्हर अप करूया, नंतर मग नेक्स्ट इथे जाऊ आपण. याला पुढे घ्यायचं मला, याला पण येतं. नेक्स्ट इट इज द 4th पॉइंट. इट इज अबाउट द न्यूक्लियस. सो प्लीज गिव्ह द हेडिंग ॲज न्यूक्लियस. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत, नीट मध्ये CET मध्ये बोर्ड्स मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. कॉमन क्वेश्चन्स असतात बेटा सगळ्या एक्झाम्स मध्ये. न्यूक्लियस, न्यूट्रोफिलचा न्यूक्लियस, ओहो, तर हा न्यूक्लियस मल्टिपल लोब्ड आहे. सेल्स कसे, सेल्स तर स्पेरिकल आहे, तसे सगळे सेल्सचे तर आपण स्पेरिकल घेतोय. तो न्यूट्रोफिल मध्ये पण सेल्स कसे घेणार आपण, सेल्स आर स्पेरिकल घेऊ आपण. ठीक आहे. आणि खूप महत्वाचं काय तर त्या सेलच्या आतमध्ये जो न्यूक्लियस आहे तो सांगा. न्यूक्लियस इट इज मल्टीलोब्ड. मल्टीलोब्ड न्यूक्लियस म्हणजे किती बेटा, म्हणजे ते 3 to 5 लोब्स विल बी प्रेझेंट. ठीक आहे. हे इथे 1 to 3 मी घेतलेले असे 4, 5, 3 to 5 लोब्स प्रेझेंट असतील म्हणून त्याला म्हणतात मल्टी लोब्ड. MCQ विचारलेला आहे. ठीक आहे. 3 to 5 घ्या, 3 to 7 घ्या, तर हे विचारलेलं आहे MCQ. पुढे बेटा जर आपण आता कन्फ्युज कुठे होतं, इओसिनोफिल आणि बेसोफिल्स म्हणजे ऍसिडोफिल्स आणि बेसोफिल्स मधलं जे न्यूक्लियस आहे ना इथल्या आणि इथल्या, याच्यात आपण कन्फ्युज होतो. बेसोफिल्स मध्ये जो न्यूक्लियस आपण घेणार आहे इट विल बी ट्विस्टेड. इथे पण आपण तेच लिहिणार बेसोफिल्स मध्ये दॅट दे आर ऑल्सो स्पेरिकल सेल्स. ओके. अँड द सेकंड थिंग इट इज न्यूक्लियस इज ट्विस्टेड. ठीक आहे. न्यूक्लियस इज twisted. So here it is twisted nucleus. हा लक्षात घ्या. ट्विस्ट आहे, ट्विस्ट. ओके. महत्वाचं अजून इथे घेणार आपण इओसिनोफिल्स ऍसिडोफिल्स मध्ये न्यूक्लियस इज अ बायलोब्ड. बायलोब्ड न्यूक्लियस. आता एक लक्षात घ्या बेटा, इथे कसं घेतलंय बेसोफिल्स मध्ये ट्विस्टेड आणि इथे इओसिनोफिल्स मध्ये बायलोब्ड. मग बेसोफिल्स आणि ट्विस्टेड असं घ्या आणि बायलोब्ड आणि इओसिन बी असे क्रॉस मध्ये घ्या. असं म्हणजे मला म्हणायचंय की सपोज बेसोफिल्स इथे चेंज करू कलर. सपोज इथे आपण एका साइडला बेसोफिल्स घेतले, एका साइडला आपण इओसिनोफिल्स घेतल्या. इथे आपण त्यांचं न्यूक्लियस घेतोय, न्यूक्लियस बायलोब्ड आणि न्यूक्लियस थांबा इथे बायलोब्ड घेते आणि इथे जे तर मी ट्विस्टेड घेते. मग आपण काय करणार आहे की हा जो बेसोफिल्स आहे याला इथे टाकू ट्विस्टेड मध्ये आणि इओसिनोफिल्स आहे याला आपण टाकू बायलोब्ड मध्ये. आता हे असं कदाचित लक्षात राहू शकतं कारण आपण कन्फ्यूज होतो बेटा या दोघांमध्ये. अजून खूप महत्वाचं सांगतं, अजून पुढचे पॉइंट्स बाकी आहेत की ही जी फिगर दिलेली आहे बुक मध्ये ती फिगर प्रॉपरली करायची आहे. बघत राहा. जे आपण काही फिगर्स दिलेले आहेत बुक मध्ये त्या सगळ्या फिगर्स कंटिन्युअसली बघत राहा. त्यांचे जे हे दिलेले आहेत मार्किंग्स दिलेले आहेत त्या परफेक्टली करा. आणि ह्या WBCs RBCs जे फिगर्स आहेत ते तर करायचे आहेत, खास करून WBCs. कारण सेम फिगर जशीची तशी बोर्ड्स मध्ये विचारली जाणार आहे. जे नीटची एक्झाम देणार आहे त्यांनी NCERTच्या बुक मध्ये जी फिगर दिलेली आहे ती परफेक्टली करा. ती बघा, फक्त करा म्हणजे काही नाही, ती बघत राहा. आणि कुठे की ती कशी घेतलेली आहे, कसं त्याच्यामधला न्यूक्लियस प्रत्येकाचं दिलेलं आहे तिथे. कारण आपण कन्फ्युज कुठे होतो माहितीये बेसोफिल आणि इओसिनोफिल शोधण्यात. दोघांचं जवळपास यु नो व्हॉट की जे ट्विस्टेड आणि बायलोब्ड घेतलेले सेम दिसतात.
ओके. सो त्यामुळे जे तर त्या दोघांच्या फिगरकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. तर ती तेवढी एक फिगर मात्र करायची आहे. आता मी इथे क्लिअर करते. आता थोडेसे अजून पुढचे पॉइंट्स मध्ये जाऊया. पुन्हा मी तेच घेते. फर्स्ट कॉलम इट इज अबाउट द न्यूट्रोफिल्स. ठीक आहे. सेकंड इट इज अबाउट द बेसोफिल्स अँड थर्ड इट इज अबाउट द इओसिनोफिल्स. ठीक आहे बेटा. आता मी इथे जरा हे करते लाईन्स. I will draw the column. Okay, so here you can see I have drawn the column. Okay. Now what are the different functions of all these cells? ठीक आहे. तर चला आता आपण पुढचा पॉइंट घेऊया. मी स्वतःला शिफ्ट करते इकडे. ओके. नेक्स्ट पॉइंट इट इज अबाउट द फंक्शन. चलो. सो हियर द फिफ्थ पॉइंट इट इज फंक्शन. न्यूट्रोफिल्सचं फंक्शन असं असणार आहे दॅट दे आर अमिबॉइड नेचर. अमिबॉइड. अच्छा. आता लक्षात घ्या. अमिबॉइड इन नेचर. बेटा लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं डायपेडेसिस. डायपेडेसिस मीन्स व्हॉट की WBCs हे दे आर अमिबॉइड इन नेचर अँड दॅट इज वाय थ्रू द कॅपिलरी वॉल small pores are there and through those pores actually these WBCs they can squeeze out and come out. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये डायपेडेसिस बघितली. So here what they are saying that this amoeboid nature it is specifically shown by the neutrophils. Neutrophils दाखवतात ही specifically amoeboid in nature असतात. And as they are amoeboid in nature beta they are phagocytic in nature or they show phagocytic. आता मी ही कन्सेप्ट क्लिअर करते. व्हॉट इज फॅगोसाइटोसिस. लक्षात घ्या. व्हॉट इज फॅगोसाइटोसिस. ठीक आहे. सपोज बेटा इफ दिस इज अ मायक्रो बॅक्टेरिया. दिस इज न्यूट्रोफिल आणि हे इथले त्याचं असं न्यूक्लियस. आता हा जो न्यूट्रोफिल आहे हा बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया अँड दिस इज न्यूट्रोफिल. हा न्यूट्रोफिल काय करणार आहे की हा न्यूट्रोफिल ह्या बॅक्टेरियाला स्वॅलो करेल. आत घेईल, स्वॅलो करेल आणि मग मारून टाकेल. स्वतःच्या घरात घेऊन मारणे आपण जे म्हणतो तसं. म्हणजे की हा बॅक्टेरियाला ही काय करणार आहे स्वॅलो करेल. म्हणजे हा बॅक्टेरिया कुठे जाणार? आत जाणार. पण बॅक्टेरिया नाही जात. ऍक्च्युअली न्यूट्रोफिल त्याच्याकडे जातात मग हे स्वॅलो करून टाकतो. आणि मग एकदा का बॅक्टेरिया आत आला की मग त्याला मारलं जात असतं. This process is known as phagocytosis. सिंपल वर्ड्स मध्ये सांगितलंय मी. या प्रोसेसला काय म्हणायचं? फॅगोसाइटोसिस. दुसऱ्याला आपल्या घरात बोलवून मारणे हे झालं फॅगोसाइटोसिस. अँड हु इज फॅगोसाइटिक इन नेचर? न्यूट्रोफिल्स. बेटा त्यांनी बॅक्टेरियाला किल केलंय म्हणजे ऑफकोर्स हे आपल्या डिफेन्स मेकॅनिझम मध्ये येतात. बराबर. आता हा जो पॉइंट ना फॅगोसाइटिक इन नेचर हा क्वेश्चन विचारलेला आहे. जे 5 टाइप्स ऑफ टोटल WBCs आपल्याकडे आहेत यांच्यामध्ये फक्त 2 WBCs फॅगोसाइटिक इन नेचर आहे. ओनली 2 WBCs आर फॅगोसाइटिक इन नेचर और फंक्शन. वन ऑफ देम इज न्यूट्रोफिल. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाहीच. ठीक आहे. हे लक्षात घेतलं. हा एक न्यूट्रोफिल आहे. पुढे अजून आपण घेणार आहे त्यावेळेस मी नक्कीच विचारेल की फॅगोसाइटिक न्यूट्रोफिल आहेत की नाही आहे. ओके. तर हा एक पॉइंट झाला. अजून एक बेटा याच्यामधला एकच पॉइंट बाकी आहे तर तो सांगते. तुम्हाला माहिती आहे जेव्हा पस असतो, पस पू ज्याला आपण म्हणतो, पिंपल आला सपोज, पिंपल मध्ये पण तुम्हाला माहिती आहे ना इन्फेक्शन होऊन जातं, येल्लो कलरचं ते फॉर्म होतो, आपण तरी त्याला फोडतो, मग ते बाहेर येतं, मग ब्लड पण बाहेर येतं, मग तिथे क्लॉट फॉर्म होतं. असं ते पर्स तुम्हाला लक्षात आलंय. पू जो असतो येलो कलरचा, दॅट पर्स व्हेरी इम्पॉर्टंट MCQ हिअर. पर्स इट इज ऍक्च्युअली द मिक्सचर ऑफ, राईट डाऊन, इज द मिक्सचर ऑफ डेड वर्ड राहिलाय, डेड न्यूट्रोफिल्स. ओके. अजून काय असू शकतं? दॅट इज डॅमेज टिश्यूज. अच्छा. अँड डेड मायक्रोब्स. ओहो, तुम्हाला लक्षात येतंय कसं घेतलंय हे? त्या पर्स मध्ये काय असतं? पर्स मध्ये ऑफकोर्स हे तर माहिती आहे आपल्याला की बॅक्टेरिया प्रेझेंट असतो. म्हणून आपण म्हणतो ना की एक पिंपल आलं त्याला फोडू नका.
नाही तर अजून स्प्रेड होईल इन्फेक्शन. का असं म्हणतो? कारण त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? मायक्रोब्स, बॅक्टेरिया प्रेझेंट होत आहे, त्याचा ऍसिड प्रेझेंट आहे. त्याला आपण फोडलं तर ते दुसरीकडे अजून टच होणार आहे, मग स्प्रेड होणार आहे. तर पहिली गोष्ट लक्षात आली, येस त्या पर्समध्ये आपल्याला मायक्रोब्स प्रेझेंट आहे किंवा त्यांचे ऍसिड्स प्रेझेंट आहे. सो पण ते कसे प्रेझेंट आहे बेटा? डेड मायक्रोब्स तर आहेत. पण डेड मायक्रोब्स आणि तिथला जो पर्स येतो तर ती टिश्यू मध्ये येतोय, सेल्स मध्ये येतं, तर ते पण डॅमेज झालेले आहेत तिथे, है ना, पिंपल आले तर ते डॅमेज झालेले आहे. सो तो डॅमेज टिश्यू आहे. आणि अजून काय असणार आहे? तर त्या न्यूट्रोफिल्स, डेड न्यूट्रोफिल्स. कारण बॅक्टेरियाला कोणी किल केलेले? न्यूट्रोफिल्स नाही. म्हणजे हे त्याला मारतात आणि स्वतः पण मरून जातात. आले लक्षात? म्हणजे आपल्याला प्रोटेक्ट करता करता ह्यांची डेथ होते आणि तिथे डेड मायक्रोब्स पण आहे आणि डॅमेज टिश्यूज पण आहे. ओके, तर हे सगळं पर्स मध्ये प्रेझेंट असतं. व्हेरी इम्पॉर्टंट, डोळे झाकून तुम्ही लर्न करा. कुठल्या टाईपचा WBC प्रेझेंट आहे पर्स मध्ये? न्यूट्रोफिल्स विल बी प्रेझेंट. ठीक आहे, सो हे न्यूट्रोफिल्सशी रिलेटेड इतकंच होतं. आता इम्पॉर्टंट पॉइंट कडे आपण जाऊया परत. बेसोफिल्स. बेसोफिल्सचं काय करायचं? बेसोफिल्स मध्ये येस व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आता येतोय. कलर घेते जरा, ब्ल्यू कलर घेते. बेसोफिल्स मध्ये बेटा आपण जिथे थोडं कन्फ्युज होतं, एक तर न्यूक्लियस मध्ये कन्फ्युज होतो बेसोफिल इओसिनोफिल्सच्या, तो पॉइंट आपण कव्हर केलाय. अजून कन्फ्युज कुठे होणार आहे? तर बेसोफिल्स मध्ये यु नो व्हॉट, चला लिहून घ्या डायरेक्टली, that they are present in infected and allergic conditions only. Present in infected condition म्हणजे की इन्फेक्शन होतं तर तेव्हा, and allergic condition only. म्हणजे लक्षात येत आहे, जिथे एलर्जी असेल, जिथे इन्फेक्शन असेल तर त्यावेळेस बेसोफिल्स येतात, तिथे वर्क करतात. असं घेऊ आपण, वर्क करतात. इन्फेक्शन झालं असेल, एखाद्या गोष्टीची एलर्जी कुठल्याही टाईपची असू शकते, त्यावेळेस बेसोफिल्स वर्क करतात. हा एक पॉइंट झालेला. दुसरा पॉइंट खूप इम्पॉर्टंट जो MCQ विचारलेला आहे. ऍक्च्युअली NCERTच्या पण पॉइंट्स इथे सगळे कव्हर केलेले आहेत. काय? बेसोफिल्स सिक्रेट, लिहा तुम्ही, बेसोफिल्स सिक्रेट हिस्टामाइन. इम्पॉर्टंट आहे ना, इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट. सगळ्या टाईपच्या एक्झाम्ससाठी हिस्टामाइन सिक्रेट करतात, हिपॅरिन सिक्रेट करतात. ओके, अँड काय? सिरोटोनिन सिक्रेट करतात. आता मी तुम्हाला एक सांगते आणि अजून पुढचं लिहून घ्या, मग मी सांगते. अँड इन्व्हॉल्ड इन इन्फ्लामेटरी कंडिशन और रिएक्शंस. माहितीये, लास्ट इयर पर्यंतच्या सिलेबस मध्ये इतकंच दिलेलं होतं की बेसोफिल्स दे आर ऑफकोर्स इन्व्हॉल्ड इन इन्फ्लामेटरी कंडिशन्स अँड दे सिक्रेट हिस्टामाइन अँड हिपॅरिन. हिस्टामाइन, हिपॅरिन हे सिक्रेट करतात. आणि NCERT मध्ये सिरोटोनिन दिलेला होता. ठीक आहे, आणि न्यू सिलेबस मध्ये म्हणजे तुमच्या सिलेबस मध्ये NCERTचं, मी म्हटलं NCERT इन्क्लूड केलेली आहे, तर NCERTचा जो सिरोटोनिन पॉइंट होता तो पण इथे इन्क्लूड केलाय त्यांनी. सो NCERT खूप वेगळं काहीतरी आहे असं अजिबात नाहीये. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता की आता आपण बेसोफिल्स मध्ये काय लक्षात ठेवायचं? बेटा बेसोफिल्स मध्ये एक पॉइंट लक्षात ठेवायचा की तो इन्फ्लामेशन कॉज करतो. इन्फ्लामेशन बद्दल ऍक्च्युअली ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस मध्ये मी ते जास्त डिटेलमध्ये घेईन. सध्या इथे एवढंच लक्षात घ्या की इन्फ्लामेशन मीन्स जेव्हा पण आपल्याला इंजुरी होते या फिर इन्फेक्शन होतं, ऍट दॅट टाइम तिथे जे स्वेलिंग होते ना एखाद्या पार्ट मध्ये, सिंपल आहे, मच्छर चावला इथे, तिथे बघा अशी गाठ सारखी तयार होते, मच्छर चावलं. व्हॉट इज दॅट? इन्फ्लामेशन. मच्छर चावल्यावर जे पिंपल सारखं गाठी सारखं तयार होतं, दॅट इज इन्फ्लामेशन. कलर कसा? तिचं कलर कसा? तर रेड. स्वेलिंग होते, थोडस पेन होतं, तर मच्छरने मॉस्किटो बाईट आहे, सो इचिंग विल बी देअर. बाकी इन्फ्लामेशन मध्ये इचिंग नसतं पण पेन असतं. टेम्परेचर, जर खूपच जास्त मार लागलेला, जोरात मुका मार लागला, आपल्याला लागलं, सुस्त ते, दॅट इज व्हॉट? इन्फ्लामेशन.
टेम्परेचर येतं. एक तर त्या साईडमध्ये तर गरम गरम लागतेच ती जागा. जर खूप जास्त असेल, इंजुरी जास्त असेल तर फुल बॉडी टेम्परेचर पण येऊ शकतो. डिटेलमध्ये ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस मध्ये मी नक्कीच सांगेन. इथे सध्या इन्फ्लामेशन लक्षात घ्या बेटा, की जेव्हा पण आपल्याला इन्फेक्शन होतं या फिर इंजुरी होते, डायरेक्टली मार लागतोय, त्यावेळेस इन्फ्लामेशन होतं. बघा ट्रिपल आय झाले. इन्फेक्शन, इंजुरी, इन्फ्लामेशन. गॉट इट? सो त्या इन्फ्लामेशन कंडिशन साठी आपल्याला इम्पॉर्टंट लागतो बेटा दिस वन. मी पेन चेंज करते. हिस्टामाइन. फॉर इन्फ्लामेशन व्हॉट वी रिक्वायर हिस्टामाइन. And this histamine is secreted by the basophils. आले लक्षात? बेसोफिल्स आणि मास्ट सेल्स अजून एक वेगळा सेल्स असतात, मास्ट सेल्स. तर ते स्टडी ऑफ एनिमल टिश्यूज मध्ये आहेत. मास्ट सेल्स अँड बेसोफिल्स दे सिक्रेट हिस्टामाइन विच इज रिक्वायर्ड फॉर इन्फ्लामेशन. मास्ट, MAST, मास्ट सेल्स. हे झालंय हिस्टामाइनशी रिलेटेड. हा एक पॉइंट झालेला आहे. दुसरा पॉइंट बेटा की हिपॅरिन काय करतो. हिपॅरिन हा अँटीकोॲग्युलंट आहे. हिपॅरिन काय असणार आहे? इट इज अँटीकोॲग्युलंट. आला बेटा लक्षात? कोॲग्युलंट म्हणजे क्लॉटिंग, गोठणे, ब्लड गोठतं ना, दॅट इज क्लॉटिंग. अँटी मीन्स नाही होऊ द्यायचं. सो हिपॅरिन काय करतो की आपल्या ब्लडला क्लॉट होऊ देत नाही. लक्षात येते कधी? when the blood it is present inside our vessel body. जेव्हा बॉडीमध्ये एवढा सगळ्या ब्लड वेसल्स प्रेझेंट आहेत, ह्या ब्लड वेसल्सच्या मधून जेव्हा ब्लड फ्लो होत आहे तिथे ब्लडचा क्लॉट होऊ द्यायचं नाही, नाही तर ब्लॉक होऊन जाईल आणि आपण मरून जाऊ. आले लक्षात? सो when the blood it is present inside our intact blood vessels, at that time blood does not clot because of this anticoagulant, that is heparin, and this heparin it is secreted by basophils. सोपं काहीच नाहीये, काहीच नाही. बरं हे तर हिपॅरिन झालं आणि हिपॅरिन अजून 2-3 चॅप्टर्स मध्ये येणार आहे. One more thing is that is serotonin. Very, very interesting hormone it is. Serotonin, it is a hormone beta. About the serotonin, about the serotonin, what you should know, I will tell you, actually this is mood enhancer. Actually serotonin this is secreted by basophil. Serotonin काय करतो तुम्हाला माहित आहे? सेरोटोनिन हा एक असा हॉर्मोन आहे जो आपल्या नॉर्मल वागण्यासाठी बिहेवियर साठी व्हेरी इम्पॉर्टंट. सेरोटोनिन इट इज द हॉर्मोन विच कंट्रोल्स अवर मूड. आपल्याला हॅपी ठेवा, हॅपी हॉर्मोन घेऊ आपण त्याला, हॅपी हॉर्मोन. हॅपी हॉर्मोन मीन्स आपल्याला हॅपीनेस तो देतो, आपण हॅपी फील करतो. नंतर हा माहिती आहे आपल्या जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर डायजेशन येईल आपलं, त्याच्यानंतर आपलं स्लीपिंग असणार आहे, त्याच्यानंतर मग स्टेबिलायझेस द मूड असणार आहे, इटिंग असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींना जो कंट्रोल करतो तो म्हणजे की सेरोटोनिन. आणि जर समजा सेरोटोनिन कमी झाला, लेवल कमी झाली तर ऍट दॅट टाइम वी फील डिप्रेस्ड. आपल्याला थकवा येतो, आपला मूड चिडचिडा होऊन जात असतो, आपल्याला डिप्रेशन येत असतं, थोड्या गोष्टींमध्ये भीती वाटत असते आपल्याला. हा असं सेरोटोनिन. आपण लक्ष नाही देत या सगळ्या गोष्टींकडे. म्हणजे तुमच्या पण एज मध्ये बऱ्यापैकी खूप सारे मुलं असतील, मुली असतील की जे ह्या गोष्टीला फेस करतात, की ते खाताय पिताय सगळं काही, झोप घेताय, पण तरी सुद्धा त्यांना वॉट की दे आर फीलिंग व्हेरी टायर्ड. बरोबर, दे आर फीलिंग कंटिन्युअसली, दे आर फीलिंग टायर्ड, दे वॉन्ट टू स्लीप. झोप घेतलेली असते तरी सुद्धा दे वॉन्ट टू स्लीप. दे आर नॉट फीलिंग व्हेरी एनर्जेटिक. इवन वॉट एव्हर दे आर रीडिंग की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, हे की नाही.
or they may be feeling heaviness of the head असं असू शकतं. सुसायडल मूड पण काही जणांमध्ये असतं, अँक्शियस असतात, चिंतेत असतं, कसं होईल असं मत आहे. ऑलवेज क्राईंग असणार आहे, हायली इमोशनल असतात. all these things, if all these things are happening to you, please go to the doctor or do one thing, start doing exercise. Don't go to doctor, start doing exercise. And doctor means that when he should be the homeopathic doctor. Okay. Or better way, start doing exercise. एक्सरसाइज आपण केली, सनलाइटला थोडं आपण एक्सपोज झालो, then of course serotonin सिक्रीट होतो. आणि सेरोटोनिन सिक्रेट झालं तर आपल्या ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या, ऑल थिंग्स दे विल बी सबसाइडेड. गो फॉर प्लेइंग, गो फॉर अ वॉक, है ना, लाईक दॅट. ओके, ठीक आहे, दॅट्स अ पार्ट. सो आपण आता इथे खूप महत्वाचे पॉइंट्स आपण बघितले, खूप इम्पॉर्टंट आहेत हे सगळे. इन्फ्लामेशन म्हटलं ना बेटा की डायरेक्टली बेसोफिल्स टाकायच्या. इन्फ्लामेशन म्हटलं तर काय टाकायचं, बेसोफिल्स घ्यायच्या आपण. ठीक आहे, आता आपण जाऊया इओसिनोफिल्स. तो केव्हाचा वाट बघतो इओसिनोफिल, आहे की नाही. बेसोफिललाच एवढा आपण वेळ घेतलाय. इओसिनोफिल्स बद्दल घेतलं ना बेटा, तर इओसिनोफिल्स खूप इम्पॉर्टंट सांगायचं, फॅगोसायटिक. इओसिनोफिल दे शो फॅगोसायटोसिस. ओके, ठीक आहे. ऍक्च्युअली नॉट फॅगोसायटोसिस. तर इथे एक लक्षात घ्या की इओसिनोफिल्स आहेत ना, तर ते जेव्हा पण आपल्याला एखादी एलर्जी होते, एलर्जी, इथे पण एलर्जी आहे, इथे पण एलर्जी आहे. whenever we are having allergy, at that time eosinophil count increases. इओसिनोफिल्सचा काउंट इन्क्रीज होतो जेव्हा आपल्याला एलर्जी होते एखादी. याच्यामध्ये सो फर्स्ट वन राईट डाऊन, नंबर increases हा शॉर्ट फॉर्म आहे, increases in एलर्जिक कंडिशन. बेटा आता बुकचं सेंटेन्स मी घेतलेलं आहे कारण की एमसीक्यूज विचारतील. जर ते बोलले की प्रेझेंट इन इन्फेक्टेड अँड एलर्जिक कंडिशन्स ओनली, तर बेसोफिल्स. आणि जर ते बोलले की नंबर इन्क्रीज होतो एलर्जिक कंडिशन मध्ये, तर घ्यायचंय इओसिनोफिल्स. ठीक आहे, हा फर्स्ट पॉइंट झाला. सेकंड पॉइंट बेटा की बेसोफिल्स हिस्टामाइन सिक्रेट करतात, तर इओसिनोफिल्स शो अँटीहिस्टॅमिनिक प्रॉपर्टी. मी म्हटली ना कन्फ्युजन आहे दोघांमध्ये. शो अँटीहिस्टॅमिनिक प्रॉपर्टी मीन्स व्हॉट, प्रॉपर्टी मीन्स व्हॉट, अँटीहिस्टॅमिनिक प्रॉपर्टी. जर अँटीहिस्टॅमिन म्हटलं तर इओसिनोफिल, हिस्टामिन कोण सिक्रेट करताय म्हटलं तर बेसोफिल. कंडिशन कशी असते माहितीये का की वेनेवर सपोज फॉर एक्झाम्पल एखादा मायक्रोब आला, इथे आला, मायक्रोब आला, इन्फेक्ट केलं, मग इथे काय होणार आहे, त्याला किल करायचंय. किल करण्यासाठी इन्फ्लामेशन पाहिजे. बेसोफिलमुळे काय होतं, हिस्टामिन सिक्रेट होतं आणि इथे सुचतं इन्फ्लामेशन. आता मायक्रोब पण गेला आणि आता याची इन्फ्लामेशनची गरज नाही कारण मायक्रोबची किलिंग झाली. आता जे सुजलेला पार्ट होता तो वापस नॉर्मल करायचा. मग नॉर्मल करण्यासाठी आपण हिस्टामिन पाहिजे का, नाही, त्याच्या अपोजिट पाहिजे, अँटीहिस्टामिन. मग ते कोण, इओसिनोफिल्स. ते ही प्रॉपर्टी दाखवतात. मग आपण पुन्हा नॉर्मल होऊन जाणार. मग तर हे इम्पॉर्टंट विसरू नका. एलर्जी कंडिशन्स मध्ये इन्क्रीज होतो इओसिनोफिल काउंट आणि अँटीहिस्टामिनिक प्रॉपर्टी इओसिनोफिल्सची, हे विसरायचं नाही. ठीक आहे. थर्ड आता आपण घेऊया, नेक्स्ट होता दॅट रिस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्सिफिकेशन. Yes, detoxification. Right on. Responsible for detoxification. What is this detoxification? माहिती काय असेल detoxification? Write down. As they produce antitoxins. Okay. So as they produce antitoxins. माहिती आहे? टॉक्झिन्स ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होत असतात. त्या टॉक्झिन्सला बॉडीमधून बाहेर काढणं किंवा त्याला लेस टॉक्सिक करणं नेसेसरी आहे. मग त्या टॉक्सिकच्या अराउंड, टॉक्झिन्सच्या अगेन्स्ट अँटीटॉक्झिन्स सिक्रेट करणं नेसेसरी आहे. आणि त्या प्रोसेसला आपण म्हणायचं डिटॉक्सिफिकेशन. आणि ते कोण करतंय, इओसिनोफिल्स. अजून एक सांगतंय,
डिटॉक्सिफिकेशन आलं ना तर लिव्हर वर्ड येतो बेटा. डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस इट ऑकर्स इन लिव्हर ऑल्सो. आलं लक्षात. सो ती गोष्ट झाली ते त्या प्रोड्यूस अँटीटॉक्सिन्स. इम्पॉर्टंट. आता मी परत कलर चेंज करते. अजून एक गोष्ट आहे बेटा दॅट दे डिस्ट्रॉय. प्लीज राईट ऑन. लास्ट पॉइंट आहे. दे डिस्ट्रॉय. लक्ष द्या हा. अँटीजेन अँटीबॉडी. एंटीजन एंटीबॉडी कॉम्प्लेक्स. अच्छा. बाय फॅगोसाइटोसिस. बाय फॅगोसाइटोसिस. ओके ठीक आहे. ऑलरेडी न्यूट्रोफिल्स मध्ये पण आपण फॅगोसाइटोसिस बघितलं होतं. इथे काय आहे की इओसिनोफिल्स काय करतात की ऑलरेडी अँटीजेन आणि अँटीबॉडी. अँटीजेन म्हणजे कोण? मायक्रोब एखादा बॅक्टेरिया असेल त्याच्या अगेन्स्ट आपला जो सोल्जर असतो दॅट इज अँटीबॉडी. हे पुन्हा ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसचं पार्ट आहे. हे दोघे ना लॉक अँड की मॅनर मध्ये असतात. अँटीजेन बदलला की लगेच अँटीबॉडी बदलतो. कुलूप बदलला की चावी बदलते तसं. तर अँटीजेन अँटीबॉडी हे दोघं जेव्हा रिॲक्ट करतात तर तेव्हा ते एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. आणि हा जो कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला आहे म्हणजे कसं की ऑलरेडी अँटीजेनने अटॅक केलं आपल्याला. आपले अँटीबॉडीज पण आलेले आहेत. दोघांची फायटिंग चालू आहे. आता अँटीबॉडी जो अँटीजेन जो आहे तर तो हे झालेला आहे, मेला पण आहे म्हणजे की झालं डिस्ट्रॉय झालेला आहे. आता हा जो पार्ट आहे पूर्ण अँटीजेन अँटीबॉडी हे जे कॉम्प्लेक्स फॉर्म झालेलं आहे ते पण आता आपल्याला डिस्ट्रॉय करून सगळ्या गोष्टी नॉर्मल करायच्या आहेत. मग त्याला डिस्ट्रॉय करायचं काम कोण करतोय? थ्रू फॅगोसाइटोसिस इओसिनोफिल्स करतात. याचा अर्थ मगाशी मी म्हटले होते की न्यूट्रोफिल्स आहे. अजून एक आहे जे फॅगोसाइटोसिस दाखवतात दॅट इज इओसिनोफिल्स. ठीक आहे. सो फॅगोसाइटोसिस मध्ये इओसिनोफिल्स आणि न्यूट्रोफिल्स. अजून एक येणार आहे जो अग्रॅन्युलोसाइट मध्ये प्रेझेंट असेल. बर. अँड अ व्हेरी लास्ट पॉइंट अबाउट दिस इज दॅट रेसिस्ट इन्फेक्शन. रेसिस्ट इन्फेक्शन. मी एक सांगू याच्यामधून एक तरी एमसीक्यू 100% येईल म्हणजे येईल. 100%. So who resist infection? Eosinophils will resist infection. तसं बघायला गेलं तर everyone will resist infection. ठीक आहे. So all these are the points regarding the neutrophil, eosinophils and the basophils. Okay. Now in the next lecture we are going to see about the different types of granulocytes. ठीक है. We will meet in the next lecture.